हो 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 हरिभाऊ काय काय भूमिका मांडणार? नाही, हैदराबाद गॅजेटप्रमाणे जेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं त्यानंतर आमचा जो बंजारा समाज होता अगदी झोपलेला, गाढ झोपलेला होता. जे 20 वर्ष मी त्यासाठीच म्हणजे आंदोलन करत होतो तो आरक्षणासाठी, पण त्यावेळेस ते जागे झाले नाही. परंतु जरांगे पाटलांनी यांना एवढं जागे केलं, एवढे मोठमोठे मोर्चे निघत आहेत. आता म्हणजे जवळपास सगळे जिल्हे संपलेले आहेत. आता फक्त मुंबई आणि नागपूर बाकी आहे. तर आता येत्या अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये मोर्चा, नागपूरला मोर्चा घ्यायचा की मुंबईला मोर्चा घ्यायचा या संदर्भात 25 तारखेला एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मुलुंडला. आणि त्यावेळेस असं ठरेल कदाचित शिवाजी पार्क दादर या ठिकाणी 9 तारखेला मोर्चा घ्यायचा की 9 तारखेला आपल्या नागपूर अधिवेशनामध्ये घ्यायचा याचा निर्णय होणार आहे. आणि त्यासाठी प्रमुख लोक जे आमच्या आंदोलनामध्ये आहे किंवा अनेक संघटना आहेत, जवळपास 1 डझन संघटना आहे विविध नावाने, म्हणजे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ, आपले गोर सेना, बंजारा क्रांती दल अशा नावाने अनेक संघटना आहे. तर त्यांचे प्रमुख येणार आहे. आणि विशेष म्हणजे या 25 तारखेला वसंतराव नाईक जे माजी मुख्यमंत्री, त्यांना आम्ही देवतुल्य मानतो, त्यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे सुद्धा आता या लढ्यामध्ये उतरणार आहे. आणि ते त्यांचा सक्रिय सहभाग आहे राहणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलांचं मुख्यमंत्री असताना जे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे. मी ताकदीनिशी या इथेच नाही तर पूर्ण देशभर तुमच्याबरोबर या आंदोलनामध्ये उडी घेणार आहे आणि सहकार्य करणार आहे. आणि तुमच्याबरोबर मी सुद्धा याचं नेतृत्व करणार आहे आणि तुमचं मार्गदर्शन करणार आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सुद्धा, पत्रकारांना सुद्धा या 25 तारखेला 1 वाजता आपल्या मुलुंड वेस्टला तुम्हाला यायचं आहे. त्यावेळेस पूर्ण आपल्याला माहिती त्यांच्याकडनंच मिळेल. परंतु आज तूर्त मी एवढं सांगू इच्छितो की महत्त्वाची बैठक जी आहे ती 25 तारखेला होत आहे, ज्यामध्ये बंजारा समाजाचे प्रमुख लोक त्या ठिकाणी असतील. थँक्यू. पण आता चला.